देशभरामध्ये श्रावण सोमवारचा उत्साह सुरू आहे आणि उद्या श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे आणि याच दुसऱ्या सोमवारी मराठवाड्यातील सर्वात मोठी कावड यात्रा आयोजित करण्यात येते आणि या कावड यात्रेचा इतिहास जर पाहिला तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सलग तिसऱ्या वर्षी या कावड यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। जवळपास 16 किलोमीटरचा प्रवास करत 50,000 पेक्षा अधिक शिवभक्त या कावड यात्रेमध्ये सहभागी होतात आणि या कावड यात्रेचं आयोजन करण्यात येतं ते शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून। आपल्यासोबत स्वतः आमदार संतोष बांगर आहेत, आपण त्यांना विचारूयात। 50,000पेक्षा जास्त शिवसैनिक शिवभक्त आणि 14 किलोमीटरचा प्रवास, नेमका तुमच्या कावड यात्रेचं काय वैशिष्ट्य काय असतं? दरवर्षी श्रावण मास निमित्ताने आम्ही ही कावड यात्रा काढत असतो। गेल्या 10 वर्षापासून माझा जो आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। महिना आवडता महिना माझ्या भोळ्या शंकराला असतो तो म्हणजे श्रावण मास आणि त्या श्रावण मास निमित्ताने दुसऱ्या सोमवारी ही कावड यात्रा निघत असते। लाखोच्या संख्येने शिवसैनिक आणि शिवभक्त या ठिकाणी सहभाग होत असतात। हा जर पल्ला जर बघितला तर मला वाटते की चिंचाळेश्वर महादेव ते गांधी चौक हे 18 किलोमीटरचा पल्ला आहे। या ठिकाणाहून पैदल शोभायात्रा या ठिकाणी निघत असते। या कावड यात्रेमध्ये तुम्ही वेगवेगळ्या नद्यांचं पाणी हे प्रभू शिवशंकराला वाहता, त्याची आख्यायिका काय आहे, कसं नियोजन असते, किती दिवसापासून? गंगासागर असेल, गोदावरी असेल, नर्मदा असेल, अनेक ठिकाणी आपली कयादू असेल, अनेक ठिकाणचं पाणी जमा करून त्या ठिकाणी जल अभिषेक आम्ही ओम कयादू अमृतधारा महादेव मंदिरावर करत असतो। अनेक ठिकाणी ज्या राज्यामधून पाणी नद्या जातात त्या नदीचं गंगेचं पाणी आणायचं आणि शिव भोळ्या शंकराला त्या ठिकाणी स्नान घालायचं। पण दुसरीकडे जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम होतात, मात्र तुमच्या कावड यात्रेला राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सलग तिसऱ्या वर्षी येणार आहेत। उपमुख्यमंत्र्यांना या कावड यात्रेचं काय आवडतं वैशिष्ट्य आहे आणि ते आवर्जून उपस्थित राहतात? मला वाटते की आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे भोळ्यानाथाचे भक्त आहेत आणि त्यांना आवड आहे आणि एक हिंदुत्वाचा जल्लोष या ठिकाणी बघायला आपल्याला मिळणार आहे। आपल्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्राला दाखवसालच आणि त्या माध्यमातून भोळ्या शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी गेल्या आता हे तिसरं वर्ष आहे सन्माननीय मुख्य नेते एकनाथभाई शिंदे हे सुद्धा येणार आहेत। शेवटचा प्रश्न आहे, एरवी तुम्ही विधानसभेचे सदस्य आणि आमदार म्हणून तुमचा पोशाख हा वेगळा असतो, मात्र कावड यात्रेच्या दिवशी अनोख्या पोशाखामध्ये असते आणि तो चर्चेचा विषय ठरतो, त्याचं नेमकं गमक काय? चर्चेचा विषय म्हणायचं म्हणजे जे भोळ्या शंकराला आवडतं असतं रुद्राक्ष वगैरे, ते मला वाटते जर धारण जर केलं तर मनाला सुद्धा शांती मिळते। त्यामुळे तुम्हाला सांगतो तो पोशाख मी घालत असतो। 2 वेळा तुम्ही आमदार झालात, या कावड यात्रेच्या निमित्ताने प्रभू शिवशंकराकडे तुमची मागणी काय असेल? माझी मागणी हीच आहे की या जगाचा पोशिंदा माझा शेतकरी राजा सुख समाधानी भरभरून त्यांची सुखी येवो हीच ईश्वराच्या चरणी मी प्रार्थना करणार आहे। नक्कीच, तर हे कावड यात्रेचे आयोजक शिवसेनेचे आमदार संतोष बांगर होते। मी सध्या गांधी चौक परिसरामध्ये आहे आणि या बाजूला जर बघितलं तर भिंतीवरती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कावड यात्रेचे पोस्टर लावलेले आहेत। हे पोस्टर केवळ गांधी चौकामध्ये नव्हे तर कळमनुरी ते हिंगोली शहर अशा 18 किलोमीटरच्या प्रवासादरम्यान लावण्यात आलेले आहेत आणि हिंगोलीची ही कावड आहे ती मराठवाडा नव्हे तर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि या कावड यात्रेचं खास वैशिष्ट्य म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री सलग तिसऱ्या वर्षी देखील या कावड यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत आणि या ठिकाणी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची सभा देखील होणार आहे। या सभेच्या माध्यमातून शिवभक्तांना उपमुख्यमंत्री काय संदेश देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।